हॅलो, वेलकम अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन सायन्स 2 चं चॅप्टर नंबर 1. ओके, हेरिडिटी आणि इव्होल्युशन हे चॅप्टर स्टार्ट करायच्या अगोदर त्याचे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत. ते बेसिक कन्सेप्ट्स आपण अगोदर समजून घेऊया. ते जर समजलं तरच आपल्याला हे चॅप्टर चांगल्या पद्धतीने कळेल. ओके, आणि आता हे कन्सेप्ट्स तुमचे अगदी क्रिस्टल क्लिअर होतील आणि त्याच्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला खूप छानपैकी समजणार आहे. हेरिडिटी आणि इव्होल्युशन हे टॉपिक समजताना किंवा हे चॅप्टर समजताना सगळ्यात पहिले हेरिडिटी म्हणजे काय हे समजून घ्या. हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ जेनेटिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. डायरेक्टली डेफिनेशन कडे न जाता आपण सगळ्यात पहिले बघूया आपण नेमके दिसतो कोणासारखे दिसतो आपण. तर सर एक डिरेक्टली प्रश्न असतो, आपण दिसतो आपल्या आई वडिलांसारखे, आजी आजोबांसारखे, बरोबर. म्हणजे आपल्या आई वडिलांचे काहीतरी कॅरेक्टर, काहीतरी गुण हे ट्रान्सफर झालेले आहेत कुठे? आपल्या शरीरामध्ये. ओके, मग शरीरामध्ये असं काय घटक आहे, कोणता अवयव आहे जो आपले कॅरेक्टर आपल्या मुलाबाळांमध्ये ट्रान्सफर करतो? हे सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचंय. जनरली तुम्ही ऐकलं असेल की आपलं इव्होल्युशन, आपली उत्क्रांती ही माकडापासून झालेली आहे किंवा आपण कोणापासून निर्माण झालेलो आहोत? माकडापासून. मग एक इमॅजिन करा, माकड कसं दिसतं आणि आपण कसं दिसतो. सो माकडामध्ये काही चेंजेस होत गेले, त्याला व्हेरिएशन असं म्हणतात. काय म्हणतात? व्हेरिएशन. आणि हे व्हेरिएशन लाखो वर्ष होत गेली आणि लाखो वर्ष होत गेल्यानंतर आज आपल्यासारखा, माझ्यासारखा, तुमच्यासारखा जीव या पृथ्वी तलावर दिसतो. ओके, चला मग बेसिक कन्सेप्ट्सला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सेल. कोणाला सेल म्हणायचं? ओके, किंवा सेल काय आहे? जर आपल्या शरीरातला सगळ्यात स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट जर बघितला, सगळ्यात छोटा भाग जर बघितला, तर तो सगळ्यात छोटा भाग म्हणजे काय असतो? सेल. उदाहरणार्थ एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय चालू आहे? बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, बांधकाम चालू आहे. ओके, सो या बांधकामामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट काय असतो? तो म्हणजे काय असतो? ब्रिक्स. काय असतो? ब्रिक्स म्हणजे काय? विटा. सो एक वीट, 2 वीट, 3 वीट असं ठेवत 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 तुमची काय तयार होते? एक खोली तयार, वॉल तयार होते. अशा 4 वॉल्स एकत्र आल्या की तुमची एक रूम तयार होते. अशा बऱ्याच रूम्स एकत्र आल्या की तुमचं घर तयार होतं. सिमिलरली या आपल्या शरीराची पण रचना अशीच काहीशी आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा सगळ्यात स्मॉलेस्ट घटक कोणता आहे? तो म्हणजे सेल. बरोबर. 1 सेल, 2 सेल, 3 सेल, 4 सेल असे खूप सारे सेल्स जर एकत्र आले तर त्याच्यापासून टिश्यू तयार होतात. सॉरी. आणि खूप सारे टिश्यू एकत्र आले की त्याच्यापासून काय तयार होतं? ऑर्गन. बघा, सेल्स, खूप साऱ्या सेल्स एकत्र आल्या की काय तयार होतं? टिश्यू. आणि खूप सारे टिश्यू एकत्र आले, एकाच प्रकारचे टिश्यू एकत्र आले तर काय तयार होतात? ऑर्गन. आणि ऑर्गन पासून काय तयार होते? ऑर्गन सिस्टीम. आणि याच्यापासून आपली काय तयार होत असते? बॉडी. ओके, सो हा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणजे काय आहे? सगळ्यात छोटा भाग म्हणजे काय आहे? सेल. ओके, समजलं तुम्हाला सेल बद्दल? सो द स्मॉलेस्ट अँड बेसिक युनिट ऑफ अवर बॉडी काय आहे? सेल आहे. अ सेल हॅज सेल मध्ये 3 मेन पार्ट्स असतात. रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिले कशाचा शोध लावला? सेलचा शोध लावला. ओके, सो सेल हा 3 मेन पार्ट्स पासून बनलेला असतो. किती मेन पार्ट्स पासून बनलेला आहे? 3 मेन पार्ट्स पासून बनलेला आहे. बघा, सगळ्यात आउटर कव्हरिंग जी तुम्हाला दिसते का आउटर कव्हरिंग? येस ऑर नो? ही जी सगळ्यात आउटर कव्हरिंग तुम्हाला दिसते, या आउटर कव्हरिंगला म्हणतात सेल मेम्ब्रेन. काय म्हणतात हिला? सेल मेम्ब्रेन. लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं? सेल मेम्ब्रेन. सो सगळ्यात पहिला पार्ट इज नथिंग बट द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट द सेल. जसं आपल्या घराला प्रोटेक्शन करण्यासाठी आपण वॉल कंपाऊंड ठेवतो. येस ऑर नो? सो सिमिलर वॉल कंपाऊंड या ठिकाणी आहे. कशासाठी? सेलच्या प्रोटेक्शन साठी. याच्या आतमधला सेकंडरी पार्ट आहे तो म्हणजे काय? सेकंडरी पार्ट जो याच्यामध्ये भरून ठेवलेलं फ्लुइड.
काय ठेवलं याच्यामध्ये भरून? फ्लुइड. ओके, सो या फ्लुइडचं नाव काय? सांगा पटकन, पटापट. याच्या आतमध्ये भरून ठेवलेलं जे फ्लुइड आहे याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. काय म्हणतो? सायटोप्लाझम. ओके, सो याच्या आतमध्ये जे भरलेला आहे हा सगळा भाग सायटोप्लाझम त्याला म्हणतात. ओके, याच्यामध्ये ऑल सेल ऑर्गनेल्स काय करत असतात? फ्लोट करत असतात. काय करत असतात? फ्लोट. लास्ट इयरला आपण बघितलेलं आहे 8th स्टँडर्ड मध्ये सेल नावाचं चॅप्टर आपण शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं, काय बघितलेलं होतं की डिफरंट सेल ऑर्गनेल्स असतात शरीर याच्यामध्ये, सेलमध्ये. जसे आपल्याला वेगवेगळे ऑर्गनेल्स आहेत, अवयव आहेत, हात आहे, पाय आहे, डोळे, नाक. ओके, आणि प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल काय असतं? फंक्शन असतं, कार्य असतं. सिमिलरली या सेलमध्ये सुद्धा वेगवेगळे ऑर्गनेल्स असतात. उदाहरणार्थ आहे न्यूक्लियस सगळ्यात महत्वाचा, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोम्स. ओके, असे बरेचसे ऑर्गनेल्स याच्या शरीरामध्ये आपल्याला सेलच्या शरीरामध्ये सापडतात. सो पहिला भाग कोणता होता आपला? सगळ्यात पहिला भाग सेल मेम्ब्रेन. इथे जे फ्लुइड भरून ठेवलेले हे असं फ्लुइड, याला काय म्हणतात? सेकंडरी सायटोप्लाझम. ओके, आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आपल्याला आता लागणार आहे या वर्षी या चॅप्टर साठी खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आहे न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस काय असतो रे सेलच्या बाबतीमध्ये? तर जसं आपल्या शरीरासाठी ब्रेन इम्पॉर्टंट असतो आणि आपल्या शरीरामधले जे सगळे फंक्शन्स असतात हे कोण करतं? न्यूक्लियस करतो. सिमिलरली ह्या सेल मधले जे फंक्शन्स आहेत, काय काम करायचंय हे सगळं कोण डिसाइड करतो? न्यूक्लियस डिसाइड करत असतो. ओके, न्यूक्लियस पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो 3 पार्ट्स आहेत. पहिला आहे सेल मेम्ब्रेन, दुसरा आहे न्यूक्लियस आणि तिसरा आहे सायटोप्लाझम. न्यूक्लियस इज द कंट्रोलिंग युनिट दॅट इज नथिंग बट द ब्रेन ऑफ ए सेल. आपल्या सेलचा ब्रेनच आहे. आता न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस पण असतो. ठीक आहे, सो 1 बाय 1 आपण आता एक एक पार्ट काय करूया? बघूया, एक्सप्लोर करूया. सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं सेल. सेलच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या आतमध्ये पण काय असतो? न्यूक्लिओलस. आता न्यूक्लिओलसचं काय काम असतं? याच्यामध्ये असतो रायबोझोम. ओके, आणि हा काय? प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. कशाचं काम करतो? प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन तयार करण्याचं काम हा रायबोझोम करत असतो. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत का? खूप सारे धागे 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 दिसत आहेत का? येस, या धागे धागे जे स्ट्रक्चर आहेत यांना काय म्हणतात? क्रोमॅटिड फायबर्स. काय म्हणतात? फायबर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहेत. क्रोमॅटिड फायबर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा ही सेल डिव्हिजनची वेळ येते, सेल डिव्हिजन का होत असेल? सेल डिवाइड का होत असेल? बघा, एक सेल आहे, तिच्यापासून अशी दुसरी सेल होते. हे आपण सेकंड चॅप्टर मध्ये तर डिटेलमध्ये बघणारच आहोत. सेल डिव्हिजन, लाईफ प्रोसेसेस इन पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 याच्यामध्ये सेल डिव्हिजन आपण बघणारच आहोत. बट आता पण स्टील सांगतो बघा. आता उदाहरणार्थ आपण रस्त्यावरनं चाललोय, आपला ऍक्सिडेंट झाला, आपल्याला खरचटलं. मग आता ती जखम आयुष्यभर तशीच राहते का? नाही, ती जखम भरून निघते. मग कशी भरून निघते? आपण बाहेरून स्किन आणली आणि ती इथे चिटकवली का? दुकानात आणली, मेडिकल मधनं? नाही. आता या ठिकाणी जर जखम झाली तर याच्या आजूबाजूच्या ज्या सेल्स आहेत या सेल डिवाइड करायची प्रक्रिया करतात. म्हणजे काय रे? एका सेल पासून किती सेल तयार होतात? 2 सेल तयार होतात. या दोघांपासून 4 सेल तयार होतील, 4 पासून 8 सेल तयार होतील, 8 पासून 16, असं मल्टिपल डिव्हिजन होत जातं आणि मग हळूहळू हळूहळू तिथली जखम भरते. ओके, सो इनहेलिंग साठी, इनहेल म्हणतात त्याला, हिलिंग साठी, हिलिंग प्रक्रियेसाठी ही पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे. सेल डिव्हिजन इज सो मच इम्पॉर्टंट. मग जेव्हा सेल डिव्हिजनची प्रक्रिया येते त्यावेळेस काय होतं की या न्यूक्लियस मध्ये असणार कोण आहे? न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन फायबर्स आहेत. ओके, दिसतंय का सगळ्यांना? आपण नाहीतर नेक्स्ट पेज वर जाऊया. ओके, इकडे येऊ आपण नंतर. हा, या ठिकाणी बघूया. सगळ्यात पहिले बघा, न्यूक्लियस मध्ये काय आहे? मग न्यूक्लियस मध्ये आहे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. काय आहे? थ्रेड लाईक स्ट्रक्चर. आणि या थ्रेड लाईक स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो? क्रोमॅटिड फायबर.
ओके, क्रोमॅटिड फायबर, फायबर म्हणजे धागे, बघा हे दिसत आहेत धागे तुम्हाला. ओके, क्रोमॅटिड फायबर. आता काय होतं, जेव्हाही सेल डिव्हिजन, समजा असं शरीराने, ब्रेनने, सेल मधल्या ब्रेनने, न्यूक्लियसने ऑर्डर केली की आता आपल्याला सेल डिवाइड करायची, एकापासून 2 सेल तयार करायच्या, त्यावेळेस काय होतं की दीज क्रोमॅटिड फायबर्स आर कंडेन्स, हे काय होतात रे, कंडेन्स होऊन जातात, असे एकत्र येतात, गोळा गोळा होतात आणि असं एक्स लाईक स्ट्रक्चर तयार होतं. काय तयार होतं, एक्स लाईक स्ट्रक्चर. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रोमोझोम असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, जस्ट एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की क्रोमॅटिड फायबर कोणाला म्हणायचं, क्रोमोझोम कोणाला म्हणायचं आणि डीएनए कोणाला. डीएनए नंतर बघूया. ओके, सो बघा आपल्याकडे रेशीम धागे असतात ज्याच्यापासून आपण स्वेटर बनवतो. येस ऑर नो. असे धागे समजा एकदम विखुरलेल्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. ओके, मग आपण ती गाठ सोडतो, गुंतागुंत झालेली आहे ती गुंतागुंत सोडतो, बरोबर. मग ते गुंतागुंत झालेली जे धागे आहेत त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिड फायबर. त्याला काय म्हणायचं, आता त्याला आपण गोल 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 वाउंड केला आणि एक भेंडोळ तयार केलं किंवा एक काय म्हणता येईल त्याला ऊल तयार केलं, बरोबर, बंडल तयार केलं एक, त्याला असं प्रॉपरली गुंडाळलं गुंडाळलं आणि एक बंडल तयार केलं. तर ते जे बंडल आहे त्या बंडलला आपण काय म्हणणार, क्रोमोझोम. त्याला काय म्हणणार आपण, क्रोमोझोम. क्रोमोझोम 9th स्टँडर्डला आपण डिटेलमध्ये बघितलेलं होतं की हा जो कन्स्ट्रिक्टेड पार्ट आहे, निमुळता भाग जो आहे बघा, जस्ट नॉच लाईक स्ट्रक्चर, या ठिकाणी नॉच लाईक स्ट्रक्चर आहे, याला काय म्हणतो आपण, सेंट्रोमियर. काय म्हणतो आपण, या सेंट्रोमियरची पोझिशन अप डाऊन होत असते, त्याच्यावरनं क्रोमोझोमचे प्रकार ठरतात. आठवतंय तुम्हाला, देर आर 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम, आपण लास्ट इयरला बघितले होते, आठवतं कोणकोणते, व्हेरी गुड, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, टेलोसेंट्रिक. शिकलोय आपण 4 प्रकार, ज्याला आपण नाव दिलं होतं व्ही लाईक स्ट्रक्चर इंग्लिश लेटर मधलं, जे लाईक स्ट्रक्चर, आय लाईक स्ट्रक्चर, बघितलं होतं, आठवतं तुम्हाला. ओके, सो तेच आहे हे. सो हा जो कन्स्ट्रिक्टेड पार्ट आहे, ह्या कन्स्ट्रिक्टेड पार्टला म्हणतात सेंट्रोमियर. वरचा जो आर्म दिसतोय तुम्हाला याला म्हणणार तुम्ही पी आर्म, आणि खालचा जो लोब दिसतोय या आर्मला म्हणणार तुम्ही क्यू आर्म. ओके, आता बघा, आता हे जे आहेत, हे जे स्ट्रक्चर आहे, आणखी जर तुम्ही डिटेलमध्ये ओपन केलं तर तुम्हाला दिसेल की हा जो क्रोमॅटिड फायबर आहे किंवा हा जो क्रोमोझोम आहे हा कशापासून तयार झालेला आहे, तर एका पर्टिक्युलर प्रोटीन पासून तयार झालेला आहे. त्याला काय नाव द्यायचं आपल्याला, डीएनए. त्याला काय म्हणायचं आपल्याला, डीएनए. सो हा खूप इम्पॉर्टंट आहे. डीएनए इम्पॉर्टंट आहे, जो आपले जेनेटिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करतो फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आपण एखादा फ्लॅट बघायला जातो बिल्डिंग मध्ये, त्या बिल्डिंगचं पूर्ण कन्स्ट्रक्शन दिलेलं असतं एका कागदावर, त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणतात. काय म्हणतात, ब्ल्यू प्रिंट. ओके, सो हा डीएनए म्हणजे तुमच्या शरीराची काय आहे, ब्ल्यू प्रिंट आहे. तुमचे डोळे कसे असतील, तुमचे केस कसे असतील, तुमच्या शरीराची रचना कशी असेल, तुमच्या स्किनचा कलर कसा असेल, तुमच्या केसांचं स्ट्रक्चर कसं असेल, कर्ली हेअर असतील की स्ट्रेट हेअर असतील, डोळ्यांचा रंग कसा असेल, ब्लॅक आईज असतील, ब्ल्यू आईज असतील, ग्रीन असतील, हेझल असेल, चॉकलेटी कलर असेल डोळ्यांचा, हे सगळं कोण डिसाइड करतं, तर डीएनए. कोण डिसाइड करतं, डीएनए. डीएनए म्हणजे काय रे, डीएनए म्हणजे काय, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, डीएनए कडे थोड्या वेळाने जाऊया. सगळ्यात पहिले क्रोमोझोम मध्ये बद्दल बघूया की क्रोमोझोम्स आर द थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस ऑफ एनिमल्स अँड प्लांट. प्लांटच्या सेल मध्ये बघा क्रोमोझोम्स कुठे आहेत, परत एकदा सांगतो मी, सगळ्यात स्मॉलेस्ट आपल्या शरीरातला भाग म्हणजे काय, सेल. सेलच्या आतमध्ये असतं न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात थ्रेड लाईक स्ट्रक्चर. हे कंडेन्स झाले की काय तयार होतं, क्रोमोझोम. ओके, मग क्रोमोझोम आपल्या पण शरीरामध्ये आहे आणि क्रोमोझोम्स प्लांटच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये क्रोमोझोम्स तुम्हाला सापडणार आहेत.
हे क्रोमोझोम्स डीएनए पासून तयार झालेले आहेत. ओके, या डीएनए मध्ये असतात जीन्स. एका पर्टिक्युलर जो सेक्शन असतो, पार्ट असतो, त्याला म्हणतात जीन्स. हे जीन्स जेनेटिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करत असतात पॅरेंट्स कडनं ऑफस्प्रिंग कडे. अल्टिमेटली डीएनए इज इम्पॉर्टंट. डीएनए आपल्या शरीराचा ब्लूप्रिंट. प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या म्हणजे माणसाच्या नाही बरं, सगळ्या माणसांच्या शरीरामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स सेम असतात. पण तेच जर एखादी स्पेसिस चेंज झाली, उदाहरणार्थ आपण जर एखाद्या अॅनिमल कडे गेलो, मेज कडे गेलो, मेज म्हणजे मका, क्रॅब म्हणजे खेकडा, या प्रत्येक अॅनिमल मध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या ही मात्र काय असते, वेगवेगळी असते. आपला जर उदाहरण घ्यायचं गेलं तर ह्युमन्स मध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात? 46 नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. 46 नंबर म्हणजे किती पेअर्स झाल्या? 23 पेअर. 23 पेअर पैकी 22 पेअर्स या सारख्या असतात. फक्त एक शेवटची पेअर ती डिफरंट असते, तिला आपण म्हणतो सेक्स क्रोमोझोम. तिला काय म्हणतो? पुरुषांच्या शरीरामध्ये असतात XY क्रोमोझोम, स्त्रियांच्या शरीरामध्ये असतात XX क्रोमोझोम. या क्रोमोझोम वरनं डिफाईन होतं की होणारा बाळ हा मुलगा असेल की मुलगी असेल. ते नंतर बघू आपण. ओके, ते आपल्याला बघायचंय 3rd नंबरच्या चॅप्टर मध्ये. ओके, सो आपल्या शरीरामध्ये टोटल 46 क्रोमोझोम्स आहेत, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ओके, दीज आर द टाइप ऑफ क्रोमोझोम्स. सगळ्यात पहिलं बघितलं होतं आपण मेटासेंट्रिक, ज्याचं स्ट्रक्चर कसं आहे? व्ही लाईक स्ट्रक्चर. सब मेटासेंट्रिक, जे लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर बघितलं होतं अॅक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. ओके, हे बघितलेलं होतं आपण लास्ट इयरला, हे ऑलरेडी बघितलेलं आहे. हे डिपेंड करतंय की सेंट्रोमियरची पोझिशन कुठे कुठे आहे. हे काही एवढं आपल्या या वर्षासाठी इम्पॉर्टंट नाहीये, आपल्याला ते बघायचं आहे कधी, म्हणजे काय नेमकं बघायचं आपल्याला. डीएनए आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आरएनए खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला चॅप्टर नंबर 1 जे आपण बघतोय हेरिडिटी अँड इव्होल्युशन, या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिली एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. त्याच्यानंतर बघायचंय ट्रान्सलेशन आणि तिसरे आहे ट्रान्सलोकेशन. या 3 कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. आणि चौथे आहे ती म्हणजे म्युटेशन. 4 गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. जर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला डीएनए खूप वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं की नंबर ऑफ क्रोमोझोमची संख्या प्रत्येक स्पेसिस दर स्पेसिस काय होत जाते? चेंज होत जाते. क्रॅब मध्ये किती क्रोमोझोम्स असतात रे? मेज म्हणजे मक्यामध्ये किती क्रोमोझोम आहेत? फ्रॉग मध्ये 26 क्रोमोझोम, राऊंड वर्म मध्ये 4 क्रोमोझोम्स आणि पोटॅटो मध्ये किती क्रोमोझोम्स असतात? 48 नंबर ऑफ क्रोमोझोम्स. आणि आपल्या ह्युमन्स मध्ये किती क्रोमोझोम आहेत? 46 नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? चला मग आता सगळ्यात महत्वाच्या ऑब्जेक्ट कडे आपण जाऊया. त्याचं नाव आहे डीएनए. डीएनएचं फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. कोणी शोध लावला? फ्रेडरिक मिशर इन 1869 मध्ये डीएनएचा शोध लागला गेला. आता डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे बघा, हा क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये येतो किंवा मॅच द पेअर मध्ये येतो. तुम्हाला टोटल 4 ते 5 सायंटिस्ट लोकांची नावं लक्षात ठेवायची. चॅप्टरची सुरुवातच त्या टॉपिकने झालेली आहे. सो वॉटसन अँड क्रिक यांनी डीएनएचं मॉडेल प्रपोज केले. म्हणजे डीएनए दिसतो कसा किंवा डीएनए असतो कसा. तुम्हाला माहिती आहे की डबल हेलिक्स लाईक स्ट्रक्चर आपण लास्ट इयरला शिकलेलो आहे. डबल हेलिक्स लाईक स्ट्रक्चर असतं. डबल हेलिक्स काय असतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. ओके, चला मग आता डीएनए आपण एक्सप्लोर करूया. आता जर स्ट्रक्चरचा विचार केला तर बघा डीएनए कसा असतो. सपोज जर आपण काय केलं की या 2 स्ट्रँड्स घेतल्या, यांना स्ट्रँड्स असं म्हणतात. काय म्हणतात यांना? स्ट्रँड. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही एक स्ट्रँड तुम्हाला दिसते आणि ही एक दुसरी स्ट्रँड तुम्हाला दिसते. बरोबर? जशी आपली शिडी असते घरी आपण पायऱ्या चढतो, ती अशा प्रकारची शिडी असते. आता हिला जर आपण ट्विस्ट केली, अशी जर ट्विस्ट केली तर आपलं असं काहीतरी स्ट्रक्चर तयार होईल. ओके, आणि याच्यामध्ये या शिड्या तुम्हाला या पद्धतीने दिसतील. यस ऑर नो? यस. सो हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो? डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हे तुम्ही कुठेतरी बघितलं असेल. जर तुम्ही डॉक्टरकडे गेले असाल
तर डॉक्टर्सकडे हे असं निशाण असतं किंवा डॉक्टरांच्या गाडीवर मागे निशाण असतं, इथे असं सापाचं तोंड असतं. यस ऑर नो, बघितलंय का? ओके, सो डीएनए तो काय आहे? डीएनए आहे. ओके, सो किती स्ट्रँड आहेत याला बघा, ही पहिली तुमची स्ट्रँड आणि ही दुसरी स्ट्रँड, म्हणून याला म्हणतात डबल हेलिक्स, म्हणजे असं सर्पिलाकार सापासारखं स्ट्रक्चर. ओके, समजलं? बघा या ठिकाणी म्हटलंय की कोणतं स्ट्रक्चर आहे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. ओके, समजतंय? बघा, each strand in a molecule of DNA is made up of many small molecules known as nucleotide. बघा, ही जी स्ट्रँड आहे या कशापासून बनलेल्या आहेत? या स्ट्रँड्स न्यूक्लिओटाइड्स पासून. हे काही शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे शब्द तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. सो ह्या स्ट्रँड्स कशापासून बनलेल्या आहेत? न्यूक्लिओटाइड्स पासून. आता याच्यामध्ये एक महत्वाचं दिसतंय बघा, ही एक स्ट्रँड तुम्हाला दिसते आणि ही एक दुसरी स्ट्रँड तुम्हाला दिसते. याच्यामध्ये सुद्धा असे काहीतरी दिसते, धागे धागे धागे, पायऱ्या म्हणूया आपण त्याला. यांना काय म्हणतात? नायट्रोजिनस बेसेस. काय म्हणतात यांना? डीएनए तसंच आरएनए मध्ये 4 नायट्रोजिनस बेसेस असतात दोघांमध्ये, ज्यातले 3 कॉमन असतात, चौथा मात्र काय असतो? डिफरंट असतो. हे गेल्या वर्षी पण आपण शिकलेलो होतो. ओके, सो सगळ्यात पहिला स्ट्रँड आहे, सगळ्यात पहिला, ज्याला आपण काय म्हणतो? ऍडेनाइन. सगळ्यात पहिला नायट्रोजिनस बेस ऍडेनाइन, हा कशाने डिनोट करतो आपण? ए ने. या ठिकाणी लिहितो. सगळ्यात पहिले काय आहे? ऍडेनाइन. सेकंड इज नथिंग बट द ग्वानाइन. आठवतंय का? ऍडेनाइन ए ने डिनोट करतात, ग्वानाइन जी ने डिनोट करतात. दिसतंय तुम्हाला? इकडे सारखा जरा. ओके, थर्ड आहे ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन. कशाने डिनोट करतात? सी ने. आणि फोर्थ आहे थायमिन. ओके, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे, हे 4 काय आहेत? नायट्रोजिनस बेसेस. आता कोणाची अफिनिटी कोणाबरोबर आहे हे सुद्धा आपण लास्ट इयरला शिकलो होतो, की ऍडेनाइन कोणाबरोबर रिॲक्ट होतो? ऍडेनाइन ऑलवेज रिॲक्ट विथ कोणाबरोबर? सायटोसिन बरोबर का थायमिन बरोबर? माकडांनो, थायमिन बरोबर. आणि ग्वानाइन ऑलवेज रिॲक्ट विथ सायटोसिन, किंवा पेअर मध्ये असतात, जोड्या असतात या. ऍडेनाइनची जोडी ऑलवेज कोणाबरोबर असते? थायमिन बरोबर. आणि ग्वानाइनची जोडी ऑलवेज कोणाबरोबर असते? सायटोसिन बरोबर. बघा, ऍडेनाइन ऑलवेज इन पेअर विथ थायमिन अँड ग्वानाइन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. ही पेअर कधीही चुकत नाही. आता हे काय इम्पॉर्टंट आहे? हाच एक कोड आहे. हा काय एक कोड आहे. हा बघा, आता या स्ट्रँड जर मी ओपन केल्या, या स्ट्रँड्स काय केल्या मी? ओपन जर केल्या, अशा जर ओपन केल्या, तर तुम्हाला असं काहीच स्ट्रक्चर मिळेल. थांबा जरा, बॅक जाऊया या ठिकाणी. बघा, दिसतायत तुम्हाला या दोन्ही स्ट्रँड जर मी ह्या ओपन केल्या, तर या ठिकाणी हा एक नायट्रोजिनस बेस दिसतो, हा एक नायट्रोजिनस बेस, हा एक नायट्रोजिनस बेस आहे, हा एक नायट्रोजिनस बेस. इकडे जर ऍडेनाइन असेल तर इकडे काय असेल? त्याच्या पेअर मध्ये थायमिन. इथे जर ग्वानाइन असेल तर इथे सायटोसिन. इथे जर सायटोसिन असेल तर इथे काय असेल? ग्वानाइन असेल. ओके, अशा पद्धतीने हा एक मेसेज रेकॉर्ड केलेला आहे त्यांनी. आता काय मेसेज आहे? उदाहरणार्थ आपल्या डोळ्यांचा रंग. आता बघा, हे सेगमेंट मध्ये दिसतंय का? बघा, हा एक सेगमेंट तयार झाला, बरोबर. याच्यामध्ये एक माहिती लपलेली आहे की तुमच्या डोळ्यांचा रंग कसा असला पाहिजे, बरोबर. आता जर हे स्ट्रँड ओपन केले, बघा, हा एकच स्ट्रँड घेतला मी, हा वाला स्ट्रँड घेतला, तर बघा इथे काय रे? पहिला नायट्रोजिनस बेस कोणता होता आपला? ऍडेनाइन. नंतर कोणता होता? ग्वानिन. आणि नंतर कोण आहे? सायटोसिन. असे खूप सारे काय असतील? इन्फिनिटी असे काय असतात रे? नायट्रोजिनस बेसेस असतात. आता इथे लिहितो AGCT हा एक मेसेज आहे. आणि असे जर नायट्रोजिनस बेसेस जोडीमध्ये आले तर तुमच्या डोळ्यांचा रंग कसा तयार होईल रे? ब्ल्यू. म्हणजे काय होतं? याच्यापासून प्रोटीन तयार होतं. पुढे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. ट्रान्सक्रिप्शन काय, ट्रान्सलेशन काय, ट्रान्सलोकेशन काय,
असा जर मेसेज आला तर तुमच्या डोळ्यांचा रंग कसा होऊन जाईल? ब्ल्यू. आता होईल का? आता होईल नाही. हे कधी शक्य आहे? ऍट द टाइम ऑफ बर्थ, फर्टिलायझेशनच्या टायमाला. ओके, हे फर्टिलायझेशन प्रोसेस आपल्याला चॅप्टर नंबर 3 मध्ये बघायचंय. त्यावेळेस ह्या गोष्टी घडतील. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं, म्हणजे फिमेल कडनं मिळणारं एग आणि मेल कडनं मिळणारं स्पर्म यांचं काय होतं? कॉम्बिनेशन. ओके, त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतो. त्या फर्टिलायझेशनच्या दरम्यान एक सेल तयार होते. त्या सेलमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि मग ती सेल डिवाइड होत जाते. एकापासून 2 सेल, 2पासून 4 सेल, असं करत 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 बेबी हळूहळू हळूहळू मोठा होत जातो. ओके, आणि ती आयडेंटिटी तो पुढे घेऊन जातो. तो कोणता मेसेज पुढे फॉरवर्ड झालाय त्यानुसार तुमच्या बेबीचा कलर डिफाईन होईल, त्याच्या स्किनचा कलर डिफाईन होईल, त्याच्या केसांचं स्ट्रक्चर डिफाईन होईल. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन या कोडेड फॉर्म मध्ये कुठे लपून बसलेली आहे? डीएनए मध्ये. आता हा जो आपण आता एखादा पार्ट घेतला, हा जो तुकडा घेतला, या एका तुकड्याला आपण काय म्हणणार? जीन. याला काय म्हणणार आपण? जीन. हा जो पार्ट आहे, ह्या पार्टला आपण काय म्हणणार? जीन. म्हणजेच ही इन्फॉर्मेशन कोणामध्ये लपली आहे रे? जीन्स मध्ये. बरोबर. सो आता तुम्हाला जर कलर डिफाईन करायचं, फक्त कलर डिफाईन करणे, त्याच्यानंतर हेअरचं स्ट्रक्चर, तुमचा स्वभाव एवढंच करता का रे? नाही. शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनची गरज असते. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तुमच्या शरीरामध्ये तयार होत असतात. बरोबर. ग्रोथ हार्मोन, स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH, SH, गेल्या वर्षी शिकलो आपण, हे हार्मोन शिकलो होतो की नाही? तर वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स प्रोटीन पासून बनलेले असतात. मग ते कसे तयार करायचे, ही सगळी इन्फॉर्मेशन कोड फॉर्म मध्ये या ठिकाणी लपून बसलेली आहे. मग तुम्हाला काय तयार करायचंय, तुमच्या शरीराला काय बनवायचंय, ही सगळी माहिती. जशी रेसिपी असते, उदाहरणार्थ बघा, तुम्ही किचन मध्ये आहात, तुमच्याकडे एक रेसिपीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की पहिले हे टाका, मग ते टाका, मग ते टाका, आणि हे सगळं टाकल्यावर तुमची खिचडी तयार होईल. त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करतात. सिमिलरली ही सगळी इन्फॉर्मेशन या पुस्तकामध्ये लपून बसलेली आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे डीएनए. ओके, सो या पद्धतीने जर मेसेज आला, या पद्धतीने मेसेज आला तर तुमच्या शरीरामध्ये एक आता समजा एखादं प्रोटीनचं नाव घेऊया आपण, कॅरेटीन घेऊया. माहिती आहे तुम्हाला कॅरेटीन? क्रिएटिन नाही, कॅरेटीन. अरे माकडा, क्रिएटिन वेगळं, मी सांगतोय कॅरेटीन, तू क्रिएटिन सांगतोय. एकच नाव थोडी आहे. किंवा जाऊ द्या, ते पण जाऊ द्या. आपल्या शरीरामध्ये हे आपला जो बॉडीचा कलर आहे, हा ब्लॅक किंवा जो फेअर होतो, हा कशामुळे होतो? मेलॅनिन नावाच्या प्रोटीनमुळे. बरोबर. मग आता कोणाच्या शरीरामध्ये मेलॅनिनचं प्रमाण जास्त आहे, कोणाच्या शरीरामध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी आहे. ओके, म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये मेलॅनिन जास्त सिक्रेट होते त्याचा रंग काळा आहे. ज्याच्या शरीरामध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी आहे किंवा ते कमी सिक्रेट होतं तो गोरा आहे. बरोबर. सो ही इन्फॉर्मेशन, मेलॅनिन तयार होतं का मग आपल्या शरीरामध्ये? येस, तयार होतं. मग ते कुठे ती इन्फॉर्मेशन, मेलॅनिन कसं तयार करायचं? मग लॅब एक आपल्या शरीरामध्ये नाही. सो ही इन्फॉर्मेशन इथे लपलेली आहे की हे नायट्रोजिनस बेसेस जर एकत्र आले, जवळजवळ आले, तर त्याच्यापासून काय तयार होईल? मेलॅनिन तयार होईल. ते मी डिटेलमध्ये तुम्हाला पुढे सांगेलच. ओके, सो इथे आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय? देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस. पहिला नायट्रोजिनस बेस कोणता होता? ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन अँड थायमिन. ओके, बघा, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन आणि थायमिन हे 4 प्रकारचे नायट्रोजिनस बेसेस आहेत. ओके, त्याच्यामधले जो ऍडेनाइन आणि ग्वानिन आहे याला काय म्हणतो आपण? प्युरिन्स. आणि सायटोसिन आणि थायमिनला काय म्हणतो? पायरिमिडिन. ओके, नाव लक्षात ठेवा फक्त, तुम्हाला काय हे परीक्षेमध्ये येणार नाहीये. समजलं मग तुम्हाला? बघा इथे दिलेले, या ठिकाणी दाखवलेले बघा तुमचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर. सायटोसिन कोणाबरोबर रिॲक्ट होतो? ऑलवेज ग्वानिन बरोबर. आणि ऍडेनाइन कोणाबरोबर रिॲक्ट होतो? थायमिन बरोबर. ओके, चला परत एकदा बघू. सगळ्यात पहिला नायट्रोजिनस बेस होता ऍडेनाइन, दुसरा होता ग्वानिन, तिसरा होता सायटोसिन, चौथा होता
थायमिन. मी काय सांगितलं होतं, ऍडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन आणि ग्वानिन ऑलवेज पेअर होतं कोणाबरोबर, सायटोसिन बरोबर. बघा दिसतंय का, ऍडेनाइन थायमिन बरोबर रिॲक्ट झालाय, ग्वानिन सायटोसिन बरोबर तयार झालेलं आहे, आपलं रिॲक्ट झालेलं आहे. आणि या प्रकारे एक तुमचं काय तयार होतं, डीएनए तयार होतं. समजलं का, येस ऑर नो. जायचं मग पुढे. ओके, जीन्स कोणाला म्हणणार आहे, सेगमेंट ऑफ डीएनए. बघा हा जो एक सेगमेंट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे, दिसतोय का हा सेगमेंट, या एका सेगमेंटला आपण काय म्हणणार, जीन असं म्हणणार. बघा हा जो एक तुकडा दिसतोय तुम्हाला, याला काय म्हणणार, जीन्स असं म्हणणार.